भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशिलेचे पालन न केल्यामुळे माणूस दुःखी होत असून सुखी जीवन जगण्यासाठी प्रत्येक उपासक उपासिकांनी पंचशिलेचे पालन केल्यास देश, समाज व परिवार सुखमय जीवन जगू शकतो, असे मत जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य पूज्यभदंत विनय रखित महाथेरो यांनी नांदेड येथील खुरगाव नांदुसा श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय सत्य अन्वेषण शिबिरात व्यक्त केले। शिबिराच्या दुसऱ्या सत्रात पूज्यभदंत विपश्यनाचार्य विनय रखित मार्गदर्शन करताना म्हणालेत की अंतर्मनाचा प्रवास करण्यासाठी ध्यान साधना आणि सुतती समाधानी आयुष्य जगण्यासाठी शील व सदाचाराचे आचरण महत्त्वाचे व बहुमूल्य आहे। या प्रसंगी धम्ममंचावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा नांदेड जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्यभदंत पयाबोधी थेरो, हिंगोली येथील पूज्य भिक्खू धम्मशील थेरो उपस्थित होते। प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरता श्रामणेर संघासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सुमन हरीश पांगरकर, श्रद्धा कॉलनी, मुरवेला बुद्ध विहार, धम्मसरिता महिला मंडळ, इथून आम्ही खुरगाव नांदुसा नांदेड या ठिकाणी आम्ही इथे आलेलो आहोत। जागतिक कीर्तीचे भंतेजी विनय रखित यांनी आम्हाला सत्य अन्वेषण याविषयी आम्हाला प्रेरित केलेलं आहे आणि ह्या सत्य अन्वेषण या मध्ये आम्हाला सुरुवातीला भंतेजीनं पंचशील दिलं। या पंचशिलामधून आम्हाला श्रद्धा, शील, समाधी आणि प्रज्ञा याचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही खूप प्रोत्साहित झालो, आनंदित झालो। आमचं मन अगदी शांत झालेलं आहे आणि ह्या मनाला शांतता लाभावी, मनाची एकाग्रता निर्माण व्हावी, मन आपलं इतर गोष्टीमध्ये भरकटू नये आणि मनाची एकाग्रता निर्माण होऊन आपल्याला प्रज्ञा आपली कशी वाढीस लागावी याचा आम्हाला भंतेजीनं अतिशय खूप सुंदर पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमचं म्हणजे प्रेरक पयाबोधी भंतेजींनी, महास्थवीर पयाबोधी यांनी सुद्धा आम्हाला प्रेरणा दिली। या ठिकाणी जवळजवळ 8 दिवसापासून आम्हाला त्यांनी हे प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला मेसेज पाठवले की तुम्ही इथं उपस्थित राहा आणि या धम्माचा, या सत्य अन्वेषणाचा, सत्य काय आहे, सत्य आपण कसं शोधलं पाहिजे याचा तुम्ही सतत म्हणजे मार्गदर्शन करत असताना आम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी या खुरगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। मी शैलजा विनायकराव लोणे, मी नांदेड इथून आलेली आहे आणि नेहमीच इथे येत असते। हे धम्म अन्वेषण शिबिर काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि माझ्यासोबत नांदेडच्या बऱ्याच महिला उपासिका आलेल्या आहेत। तर हे आता भंतेजीनं प्रवचन दिलं, सुरुवातीला ध्यान घेतलं आणि पंचशील काय आहे आणि पंचशिला पालन केल्यानं कसं समाजामध्ये राहता येते आणि समाजाची उन्नती म्हणा, समाजाचा विकास, समाजाचा धर्माचा आणि देशाचा कसा विकास होते पंचशिलाचं पालन केल्यानं, हे आता भंतेजीनं आम्हाला विश्लेषण करून सांगितलं। आणि धम्म अन्वेषण म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की थोडं आपण ग्रहण केलं पाहिजे आणि धम्माचं विश्लेषण काय असते, धम्माची माहिती काय असते हे आता आम्हाला भंतेजीने सांगितलं आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि आम्हाला ध्यान करून पण खूप चांगलं वाटलं। आणि नेहमी आम्ही इथे येत राहतो आणि ध्यान आम्हाला नेहमी भंतेजीचा सहवास भेटला पाहिजे आणि ध्यानाच्या माध्यमातून आम्हाला खूप आत्मशुद्धी म्हणा किंवा आनंद म्हणा, आध्यात्मिक आनंद आम्हाला भेटत आहे इथे आल्याच्या नंतर आणि खूप छान वाटलं। जय श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा या ठिकाणी भदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 पासून इथून श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे केंद्र उभं केलेलं आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त भिक्खू संघ निर्माण व्हावा आणि बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य या ठिकाणाहून घातलेलं आहे। त्यानिमित्तानं आज भंते पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सत्य शोध या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सत्याचं अन्वेषण करणे या बाबतीमध्ये भंतेजीने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते अतिशय प्रबोधनकारक आहे की समाजाला एक मार्गदर्शन मिळणार आहे। त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। नमो बुद्धाय, जय भीम। मी भिक्खू धम्मशील थेरो, हिंगोली, बीड। आज आम्ही श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा, तालुका, जिल्हा नांदेड या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य पूज्यभदंत विनय रखिताजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या संचलनाने
या ठिकाणी एक दिवसीय सत्य अन्वेषण शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आदरणीय भंतेजी हे एक तरुण वयामध्ये उच्च शिक्षित असलेले ते मेकॅनिकल इंजिनियर होते आणि ऐन उमेदीच्या तारुण्याच्या काळामध्ये त्यांचा बौद्ध धर्माकडे कल होता आणि मग ते श्रीलंकेमध्ये गेले आणि श्रीलंकेमध्ये अगदी तरुण अवस्थेमध्ये त्यांची श्रामणेर दीक्षा झाली, पुढे उपसंपदा झाली. श्रीलंकासारख्या बौद्ध राष्ट्रामध्ये तब्बल 11 वर्षापर्यंत त्यांनी बौद्ध अध्ययन केलेलं आहे आणि 11 वर्षाच्या दीर्घ अशा अध्ययनानंतर ते भारतामध्ये आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या अगोदरपासून जी महाबोधी सोसायटी संपूर्ण जगामध्ये काम करते, त्याच महाबोधी सोसायटीचं बेंगलोर या ठिकाणी एक मोठं भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहे, जिथे त्या सेंटरला एक प्रकारे भिक्षूंची फॅक्टरी म्हटलं जातं की तिथे भिक्षू घडवल्या जातात, तिथे भिक्षू तयार केले जातात. त्या पद्धतीने त्या भिक्षू ट्रेनिंग सेंटरला, जे सेंटर आजही चालू आहे, 9 वर्षापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलेली आहे आणि आता या दशकामध्ये त्यांनी धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे. आता जे यावर्षी बुद्धगयाला जी चॅन्टिंग सातत्याने दरवर्षी होते, यावर्षी भारताच्या लोकांकडे ती चॅन्टिंग होती. त्या बुद्धगयाच्या चॅन्टिंगचं संपूर्ण काम आदरणीय भंतेजी पाहत होते आणि संपूर्ण परिसरामध्ये भारतामध्ये, भारताच्या विविध राज्यामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा ते सातत्यानं त्या ठिकाणी विविध शिबिराचं ते आयोजन करतात आणि लोकांपर्यंत एक चांगल्या प्रकारचा बुद्धिवादी जो विचार आहे, आंबेडकराईट जो विचार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची क्रांती कोणती आहे, धम्मक्रांती कोणती आहे, शैक्षणिक क्रांती कोणती आहे, राजकीय क्रांती कोणती आहे, या विषयावर त्यांनी सखोल असा अभ्यास केलेला आहे. या एक दिवसीय सत्य अन्वेषण शिबिराच्या माध्यमातून चिकित्सक असा अभ्यास ते लोकांना देतात. त्या शिबिरांचं टायटल आहे सत्य अन्वेषण. अन्वेषण या शब्दाचा अर्थ होतो की सत्याचा सखोल अभ्यास करणे, सत्याचं सखोल संशोधन करणे. तर काय सत्य आहे, काय शिक्षण आहे, काय दुःख आहे, काय धम्म आहे, काय अधम्म आहे, या संपूर्ण गोष्टीबद्दल ते चिकित्सक असं विवेचन उपासकांना देत असतात. आणि म्हणून आज सध्या या मराठवाड्यामध्ये त्यांनी वर्षावासाच्या सुरुवातीच्या काळामध्ये 10 दिवसाचे त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. बीड असेल, माजलगाव असेल, पूर्णा असेल, नांदेड असेल, परभणी असेल, मुदखेड असेल, हिंगोली असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, अशा प्रत्येक ठिकाणी 11 तारखेपासून ते आता येणाऱ्या 20 तारखेपर्यंत त्यांचं शेड्यूल आहे. आणि आज 4था दिवस या ठिकाणी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव या ठिकाणी पूज्य भदंत पंजाबोधीजी स्थवीर यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अत्यंत रमणीय असलेलं हे ठिकाण, खूप उपासकांच्या दानातून ही सुंदर अशी धम्मभूमी तयार झालेली आहे. आणि अशा या पवित्र धम्मभूमीमध्ये या ठिकाणी आदरणीय भदंत विनिर्किता महास्थवीर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिबिर होत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपासकांनी या शिबिरामधील सहभाग घेतलेला आहे. आणि अनेक आपल्या भागामध्ये शिबिर होणार आहे, तेव्हा ज्यांनी घेतला नाही त्यांनी लोकांनी सुद्धा सहभाग घ्यावा असं मी आवाहन करतोय. नमो बुद्धाय, जय भीम. आज श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे महान त्यागी, महान विपश्यनाचे आचार्य, ज्यांचा देशविदेशामध्ये धम्माच्या अनुषंगाने संपर्क आलेला आहे, देशविदेशामध्ये जाऊन ते लोकांना विपश्यना शिकवत असतात, धम्मदेशनाही देत असतात, असे विपश्यना आचार्य विनय रखितजी महास्थवीर आदरणीय भंतेजी या ठिकाणावर येऊन या ठिकाणावर सत्य अन्वेषण हे एक दिवसीय शिबिर घेण्यासाठी भंतेजी इथं आले. सर्वांना म्हणजे पहिल्या सत्रामध्ये भरपूर लाभ झालेला आहे. ध्यान आनापान झालं, भंतेजींची देशनासुद्धा झालेली आहे. या ठिकाणावर आमचे धम्मबंधू भिक्खू धम्मशील हे सुद्धा या ठिकाणावर आलेले आहेत. धम्माचा लाभ करून घेण्यासाठी अशा सत्य अन्वेषण शिबिराची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. उपासक उपासिकांना या गंभीर शिबिराचा खूप लाभ होणार आहे. बरेचसे उपासक उपासिका या ठिकाणावर उपस्थित आहेत. भिक्खू संघ, श्रामणेर संघ मोठ्या प्रमाणात आपल्या सेंटरचा इथे उपस्थित आहे. तर भंतेजींची ही पवित्र मधुर वाणी लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणणारी आहे. जे सत्य काय आहे ते सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे. कुठल्याही प्राणी मात्राची हिंसा नाही झाली पाहिजे. कोणत्याही जाती धर्माच्या माणसाचा द्वेष नाही झाला पाहिजे. प्रत्येकाने पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. पंचशीलच माणसाच्या उन्नतीचं कारण आहे. ही धम्मदेशना भंतेजींनी पंचशिलाचं महत्त्व आपल्या धम्मदेशनेमधून पटवून या ठिकाणावर दिलेलं आहे.
अजून पुढचं सत्र म्हणजे कंटिन्यू 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. 9 ते 5 या दरम्यान म्हणजे अनेक उपासक उपासिकांना भिक्खू संघालाही श्रामणेर संघाला भरपूर भंतेजींचा लाभ भेटणार आहे. या ठिकाणावर आज ही श्रामणेर प्रशिक्षण भूमी ही भंतेजींच्या पदस्पर्शाने पवित्र वाणीनं या ठिकाणावर ध्यान साधनेनं ही पुनीत होत चाललेली आहे. याच्याबद्दल मी भंतेजीचे खूप आभार व्यक्त करतो. धम्मबंधू भिक्खू धम्मशील त्यांचे सातत्यानं प्रयत्न आहेत की भंतेजी आपल्या परिसरामध्ये आले पाहिजे, प्रत्येक सेंटरला हे शिबिर झाले पाहिजे, भंतेजीची वाणी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून भिक्खू धम्मशील धम्मबंधू यांची सातत्यानं तळमळ आहे. आमची अंतकरणातून इच्छा होती की विनय रखित भंतेजीने या सेंटरला एकदा तरी भेट दिली पाहिजे, इथेही मार्गदर्शन दिलं पाहिजे. तसं आपला दर महिन्याच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने इथं कार्यक्रम असतो. मी भंतेजींना मागेही विनंती केली होती, परंतु वेळेअभावी भंतेजींचं काही येणं झालं नाही. पण आज आम्ही खूप स्वतःला धन्य समजतो की भंतेजीनं वेळातला वेळ काढून या ठिकाणावर दिला. लोकांना त्याचा लाभ होत चाललेला आहे. पुढे सुद्धा भंतेजींना आम्ही विनंती करू की एखाद्या 19 तारखेच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने आम्हाला वेळ द्यावा, कारण भरपूर उपासक उपासिका त्याही टायमामध्ये राहत असतात. तर आम्ही सातत्यानं भंतेजीचं वेलकम या सेंटरमध्ये करत राहू, अशीच संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी. धम्मशील भंतेजी आणि विनय रखित भंतेजींना आम्हाला वेळ देत राहावा अशी विनंती करतो. मी थांबतो.